महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची. आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज. नाशिकच्या येवले तालुक्यातील बोगटे या गावात गरिबांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टर राय यांच्या अनधिकृत चिकित्सालयावर अंदरसूल येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तारू यांच्या कारवाईनं तालुक्यात मोठी खळबळ. राज्यभर भेसळ संबंधित गुटखा विक्री, असुरक्षित अन्न उत्पादन आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात विशेष धाडी व जप्ती मोहीम राबविण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्देश दिले असून मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर विभागात व्यापक कारवाई करण्यात आली असून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा स्थापनाला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. तसेच भेसळ प्रतिबंधित पदार्थांची विक्री आणि असुरक्षित अन्न उत्पादनाविरोधातील कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण राहील असं त्यांनी म्हटलंय. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आस्थापनांवर मोठ्या प्रमाणावर छापे टाकण्यात आल्याचे प्रकरणे ताजे असतानाच आता येवला तालुक्यातील आरोग्य विभाग सुद्धा ॲक्शन मोडवर आला असून बोगटे येथे गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनधिकृत वैद्यकीय व्यवसायांवर धडक कारवाई करण्यात आली असून येवला तालुक्यातील बोगटे येथे डॉक्टर राय म्हणून ओळखले जाणारे आयुर्वेदिक औषध देत उपचार करण्याच्या नावाखाली गुडघ्यासह सांधेदुखी, मणकेदुखी, नायटा, खाज, खुजली इतर रोगावर हमखास उपचार देत होते असल्याचं सांगून वेदना कमी होणाऱ्या विना परवाना लेबल नसलेल्या गोळ्या, औषधे व इंजेक्शन देत अनेक जिल्ह्यांतील लोकांची धूळफेक करत असल्याने ग्रामस्थांच्या तक्रारीवरून प्रशासनाच्या वतीने येवला आरोग्य विभागानं बोगटे येथील डॉक्टर म्हणून अनेकांवर उपचार करत असलेल्या अनधिकृत वैद्यकीय व्यवसायावर प्रशासनाकडून येवला येथील आरोग्य अधिकारी डॉक्टर तारूर यांच्या वतीने स्पेशल पथकाच्या माध्यमातून धडक कारवाई झाली असून दवाखाना सील करण्यात आलाय. तसेच कारवाई दरम्यान मिळून आलेले अवैध गोळ्या, औषधे व उपचारासाठी लागणारं साहित्य आढळून आलं असून सर्व संशयास्पद वस्तूंची शासनाच्या वतीने पडताळणी करण्यात येत आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रक्रिया पूर्ण केली जात असून आरोग्य विभागाच्या वतीने संबंधित विभागास पुढील अहवाल सादर करावा. लवकरच या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच कारवाईनंतर डॉक्टर राय फरार झाले असल्याचं निदर्शनास आले. मात्र या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले असून परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिलाय. GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला.